2 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे शरद पवार, काँग्रेसचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वांनी मिळून मार्क्सवादी कम्युनिस्ट किंवा आणखी इतर लहान सहान पक्ष सत्याचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधून मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं की जी दुबार मतं आहेत, ज्या याद्या सदोष आहेत त्या स्वच्छ करा आणि नंतर निवडणुका घ्या. ह्या गोष्टी भारतीय जनता पक्षाला पुरेपूर पोचल्या. पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे तरी यावर बोलू शकत नाहीत. म्हणून त्यांनी मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकरवी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की त्यांना फक्त हिंदूचीच मतं दुबार दिसत आहेत, त्यांना हिंदू, शीख, ईसाई, दलित यांना टार्गेट करायचे, पण त्यांना मुस्लिम मोहल्ल्यातली नकाब घातलेली मतं दुबार दिसत नाहीत. त्यावेळी खरंच शेलारांचं कौतुक करावं, कारण आम्ही तर पहिल्यापासून किंवा महाविकास आघाडी असेल किंवा राज ठाकरे असतील, त्यांनी कधीही कोण्या जातीचं नाव घेतलं नाही. ते सांगत होते मतदार याद्यांमध्ये जे जे दुबार असतील त्यांची नावं वगळा आणि स्वच्छ याद्या करा. पण त्याच घटनेला अनुसरून आशिष शेलार म्हणतात की यांना मुस्लिम नावं दिसली नाही. पहा योगायोग, जर आशिष शेलारांनी मुस्लिम नावाची यादी समोर आणली याचा अर्थ भाजपलाही मतदार याद्यांमधील घोळ मान्य आहे. मांजर जरी दूध डोळे झाकून पित असेल तर तिला वाटतं मालकीन आंधळी आहे, पण नाही, तिने स्वतःचे डोळे लावले असतात. तीच भारतीय जनता पक्षाची गत झालेली आहे. सर्व विरोधक ज्या अर्थी मतदार यादीतील घोळ समोर आणतात त्या अर्थी भाजपलाही मान्य नव्हतं. पण आता भाजपच म्हणतंय की मुस्लिम मतंसुद्धा दुबार आहेत. मग सर्वांचंच मत जर आहे की याद्या सदोष आहेत, तर मग पूर्ण याद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याला काय हरकत आहे? तेव्हा भाजपाचा डाव किंवा भाजपाचे पाय भाजपाच्याच गळ्यात आशिष शेलारांनी बरोबर